नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनचा मूक मोर्चा। भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नांदुरा आज दिनांक 20 मे 2026 रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या देशव्यापी भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीने आज नांदुरा येथे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित व गंभीर मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। देशभरातील औषध विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करणे, कॉर्पोरेट साखळ्यांकडून होणारे अव्यावसायिक व अनैतिक डिस्काउंट थांबविणे, तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देश व रुग्णांचे संरक्षण करणे या मागण्यांचा समावेश होता। यासंदर्भात केंद्र शासनाने जारी केलेले GSR 817 दी 28 ऑगस्ट 2018 आणि GSR 220 दी 26 मार्च 2020 हे निर्णय मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे। रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा। या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना उद्देशून निवेदन नांदुरा तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले। मूक मोर्चाची सुरुवात सरकारी चावडी येथील विजय मेडिकल स्टोअर्स समोरून करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मार्ग, रेल्वे स्टेशन परिसर, सुभाषचंद्र बोस चौक, मलकापूर रोड मार्गे मोर्चा नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशन कार्यालयासमोरून तहसील कार्यालयात पोहोचला। तेथे सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनामध्ये जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रेमचंद जैन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन घनोकार, विजय डवंगे, नांदुरा तालुका अध्यक्ष विलास उज्जैनकर, उपाध्यक्ष अर्जुन कुटे, शकील शिवानी, कोषाध्यक्ष राजेश चांडक, सहसचिव रोशन बिचारे, निमगाव प्रतिनिधी राजेश उगले, मंगेश भोपळे यांच्यासह तालुका संघटनेचे मार्गदर्शक सुरेश राठी, सतीश गोठी, नितीन अग्रवाल, प्रकाश वरंदानी तसेच महिला प्रतिनिधी सौ लताजी प्रेमचंद जैन, सौ पद्माताई नितीन अग्रवाल, सौ पुष्पाताई गजानन घनोकार, सौ अनुराधा विजय डवंगे आणि संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असून निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाचे शांततेत विसर्जन करण्यात आले। भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। मात्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी असोसिएशनच्या वतीने विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। इंडिया केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीनं ऑनलाईन विक्रीच्या विरोधात हा देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जो GSR 817 दिनांक 28/8/2018 मध्ये ऑनलाईन विक्रीसाठी जो ड्राफ्ट अजून कायदा झालेला नाही, ड्राफ्टमध्ये आहे, त्या माध्यमातून जी ऑनलाईन विक्री होते त्या ऑनलाईन विक्री माध्यमातून ज्या आपल्या हॅबिट फार्मिंग ज्या औषधे असतात त्या विक्रून नशेचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर पेडिग्री प्राईज म्हणून ज्या ऑनलाईन कंपन्या मर्यादेच्या बाहेर जो डिस्काउंट देऊन आमच्या जे केमिस्ट बांधवांच्या पोटावर पाय मारण्याचं काम करत आहेत त्याच्या विरोधात पूर्ण भारतभर हा बंद आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये घरपोच औषधी देण्यासाठी GSR 220 दिनांक 26/3/2020 रोजी जो GR घरपोच औषधी देण्यासाठी काढलेला होता तो कोरोना काळानंतर तो वापस घ्यायला आवश्यक होतो। आजपर्यंत तो GR वापस घेतला गेल्यामुळे अवैधरित्या भरपूर औषध विक्री होत आहे। त्यासाठी आज आमच्या अनिल भाऊ नावंदर, आप्पाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात हा बंद आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी आम्ही सर्व आज
तहसीलदार महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. यासाठी मी सर्व नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं सर्व केमिस्ट बांधवांचे त्यांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येनं हा मोर्चा यशस्वी केला त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी आणि पत्रकार बांधव यांनी आमच्या या अभियानात आम्हाला योग्य मोलाचे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचे असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.